ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण बघत आहोत शिवलीला अमृत कथासार. या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत रुद्राक्ष व रुद्राध्याय महात्म्य. रुद्राक्ष महात्म्य व भद्रसेन आख्यान सांगताना सूत सांगतात की भद्रसेन हा काशी देशाचा पराक्रमी राजा होता आणि त्याची पत्नी ही सुशील होती. त्याचा प्रधानही मोठा शिवभक्त होता. दोघांनाही एक एक पुत्र होता. राजकुमार सुधर्म तर प्रधान पुत्र तारक दोघेही अत्यंत मोठे शिवभक्त होते. ते नित्य रुद्राक्ष धारण करत असे, शिवपूजेत मग्न असत. एकदा पराशर मुनींना राजाने मुलाबद्दल विचारले असता त्यांनी मुलांचा पूर्व इतिहास सांगितला. नंदीग्रामची वेश्या महानंदा अत्यंत मोठी शिवभक्त होती. तिने एक कुक्कुट व मरकट पाळले होते. तिने त्याच्या गळ्यात कौतुकाने रुद्राक्ष बांधले होते. पुढे शिवशंभोंनी तिची परीक्षा घेण्याहेतू आले असता तिच्या शिवमंदिराला आग लागली. त्यात शिवलिंग व हे दोघे भस्मसात झाले. महानंदेने पण अग्निकाष्ट भक्षण केले. त्याच पुण्यप्रभावाने हे दोघे शिवभक्त म्हणून पुन्हा जन्माला आले. पराशर ऋषींनी राजा राजपुत्र अल्पायुष्य असल्याचे सांगितले. रुद्राध्याय महिमा. आजपासून 7व्या दिवशी राजपुत्र मृत्यू पावेल असे सांगितले. हे ऐकून राजा शोकाकुल झाला. पराशर ऋषींनी राजाला सावध करून रुद्राध्याय महिमा सांगून त्याचे अनुष्ठान करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे राजाने रुद्रवर्तने करता शिवकृपा होऊन राजपुत्राचा मृत्यूयोग हा टळला. भद्रसेन आनंदी झाला. त्याच वेळी देववर्षी नारद तेथे आले. राजाने त्यांचे यथोचित स्वागत केले. पुढे राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक यांनी अनेक वर्ष उत्तम राज्य करून शेवटी शिवलोकी गेले. हे भद्रसेन आख्यान जो कोणी वाचेल त्याला दीर्घायुष्य व उत्तम संतती होईल. शिवलीला अमृत ग्रंथाच्या पठणाने पण दीर्घायुष्य प्राप्त होते. अध्याय 11 संपूर्ण. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.